विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्राची शान या कार्यक्रमात। आणि आज लीना मोगरे आणि निखिल मोगरे यांच्याशी गप्पा मारायला माझा एक सेलिब्रिटी मित्र आलेला आहे। अर्थातच फिल्म इंडस्ट्री मधला, चित्रपट क्षेत्रामधला, ज्याचे सततच रोज अभिनेत्रींमुळे अभिनेत्यांमुळे फिटनेस या शब्दाशी संबंध असतो। आज त्याला मात्र लीना ताईंच्या या कार्याबद्दल काही विचारायचे। मी स्वागत करते गोजिरी या चित्रपटापासून चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावाला आलेला एक दिग्दर्शकीय चेहरा आणि आता अगदी त्याच्यानंतर सुद्धा अनेक मान सन्मान प्राप्त झालेले चित्रपट ज्यांनी दिले असे आपले विजू माने यांचं आपण मनापासून स्वागत करूया या सेटवर। धन्यवाद। म्हणजे फिटनेस बद्दल तर संपदाने प्रश्न विचारले आणि तुम्ही महाराष्ट्र नाही देश नाही जगभर फेमस आहे, पण मला एक असा प्रश्न विचारायचा आहे बिकॉज आय एम फ्रॉम अ बॅकग्राऊंड की जिथे फार काही आमची आर्थिक परिस्थिती नव्हती, तर अशा मुलांसाठी तुम्ही किंवा अशा इच्छुक जे आहेत, कारण आता फिटनेसचा जो अवेअरनेस आहे तो फक्त एका सर्टन क्लासपर्यंत राहिलेला नाही आहे, तो अगदी लोअर मिडल क्लास स्टेटापर्यंत गेले, तर त्यांच्यासाठी आपण काय केलं आहे का? आपली एक अकॅडमी आहे जिथे आम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस करतो। आता मी त्याच्याबद्दल बोललो आणि तिथे पहिल्यापासून म्हणजे 94 पासून आम्ही प्रत्येक बॅचमध्ये 3 to 4 असे डिझर्विंग स्टुडंट्स हू कांट अफोर्ड टू पे द फीज आणि ज्यांना इंटरेस्ट आहे फिटनेस ट्रेनर बनायचं, कारण आता सर्टिफिकेशन शिवाय जॉब मिळत नाही कुठे, रेकग्नाइज सर्टिफिकेशनच्या शिवाय। तर त्यामुळे दीज 3 to 4 स्टुडंट्स वी सिलेक्ट सीइंग देअर पॅशन, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, अँड वी गिव्ह देम फ्री एज्युकेशन, इंटर्नशिप आणि जॉब घ्यायलाही मदत करतो किंवा त्यांचे फर्स्ट पर्सनल ट्रेनिंग क्लायंट्स पण देतो। त्या जिममध्ये असे चिकार पर्सनल ट्रेनर्स आहेत जे स्टार्टेड अर्निंग लाईक 40-50,000 अ मंथ। आता त्यांचं बॉट देमसेल्फ स्मॉल हाऊसेस, कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे। एक तर असा स्टुडंट होता ज्याचे आई वडील आय थिंक दे यूज्ड टू सेल व्हेजिटेबल्स ऑन द रोड आणि ही इज बिकम व्हेरी सक्सेसफुल आणि एका खोलीत राहायचे छोट्या, नाव इज बॉट अ गुड फ्लॅट। तर असे खूप स्टुडंट्स हू हॅव मेड अस प्राऊड आणि आर डुईंग व्हेरी वेल। त्यांची लग्न झाली आहे, दे आर डुईंग इवन बेटर, कारण त्यांचे वाईफ पण आता पर्सनल ट्रेनर्स आहेत। सो बोथ टुगेदर दे आर अर्निंग टचवूड व्हेरी 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 वेल अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ देम। फार मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या यशात तुमच्या मेहनतीचा इतक्याच त्यांच्या आशीर्वादांचाही थोडाफार का असेना पण वाटा। आणि मी लीनाजी तुम्हाला आणि निखिलजी तुम्हाला शुभेच्छा देतो की हे असंच काम तुमच्याकडून होत राहावं आणि तुम्ही जे नाव स्वतःचंही करताय आणि इतरांनाही आपल्यासोबत घेताय, ही फार मोठी गोष्ट आहे। निखिलजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला आमच्या क्षेत्रात तर वेगवेगळ्या प्रकारे लोक फिटनेससाठी आता जागरूक आहेतच, स्पोर्ट्समन जे आहेत त्यांना काही विशेष म्हणजे आता मी स्वतः क्रिकेटचा खूप चाहता आहे, मी क्रिकेट लहानपणापासून खेळतो, कधीतरी क्रिकेटमध्येही करिअर करीन असं वाटलं होतं, पण ते काही शक्य झालं नाही, जे झालंय ते छान झालंय। पण अशा प्रकारे स्पोर्ट्समनना सुद्धा आपण काही वेगळं ट्रेनिंग किंवा असं काही आहे का? हो आहे ना, स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग असतं, प्रत्येक स्पोर्टला वेगळं ट्रेनिंग लागतं, कारण मसल ग्रुप जो यूज होतो तो वेगळा असतो। आणि जसं तुम्ही म्हणाल तुम्ही क्रिकेट खेळायचं, मी पण क्रिकेट खेळायचो आणि त्यावेळेला आमच्या कोचकडनं जिममध्ये जाणं हे टॅबू होतं। नाही तुम्ही कडक व्हाल, तुमचे मसल्स वाढतील, तुम्हाला बॉलिंग टाकता येणार नाही, अमुक होणार नाही, तुमची फ्लेक्सिबिलिटी जाईल। पण आता एंटायर सायन्स हॅज चेंज आणि फ्रॉम आवर साईड व्हॉट वी आर डुईंग इज की ज्युनियर क्रिकेटर्स जे असतात किंवा ज्युनियर स्पोर्ट्समन असतात, कुठलेही बॅडमिंटन असो, स्क्वॉश असो, टेनिस असो, त्यांना आम्ही नॅशनल लेवलचे जे प्लेयर्स आहेत टू गो बियॉन्ड द नॅशनल लेवल टू इंटरनॅशनल लेवल, तर आपला फिटनेस फार कमी पडतो। वी हॅव द टॅलेंट पण आपल्याकडे फिटनेस नसतो, तर अशा सगळ्या स्टुडंट्सना आम्ही फ्री मेंबरशिप देतो, फ्री ट्रेनिंग देतो, सो दॅट दे कॅन गो टू द नेक्स्ट लेवल अँड परफॉर्म बेटर ऑन द इंटरनॅशनल फील्ड। असे बरेच आपल्याकडे स्विमर्स, टेनिस प्लेयर्स हू गॉन अँड प्लेड कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, म्हणजे ॲज अ ज्युनियर ते निघालेत आणि आज सिनियर लेवलला ते आर इन द नॅशनल टीम। अजिंक्य राणे आपला एक स्टुडंट होता, त्याच्या फिटनेसकडे आपण लक्ष दिलं आहे। बाकी असे बरेचसे आहेत, रोहित शर्मा आहे, स्विमर अदिती धुमटकर आहे, किंवा बॅडमिंटन प्लेयर भट आहे, असे सगळे आपल्याकडे ट्रेनिंग घेऊन पुढे गेलेले आहेत।
शेलार म्हणून एक रेसिंग कार ड्रायव्हर आहे साहिल शेलार. म्हणजे त्यासाठी सुद्धा आपल्याला हो, फिटनेस हो, ट्रेनिंग हो. वेगळं ट्रेनिंग वेगळं असतं. कार चालवण्यासाठी The सुद्धा neck has त्यांच्या to be बॅक very आणि fit. नेकवर खूप प्रेशर Pressure येतं. येतं. यू हॅव टू स्ट्रेंथन द बॅक अँड नेक आणि हँड मसल्स. So that's why त्याला Sahil Shelar sport has gone up specific from fitness. your go-kart driving to racing car driving. Yeah. अच्छा. All this we take care फारच of. म्हणजे मला फारच माहिती नव्हतं अशा गोष्टींबद्दल की इतका फिटनेसचा डीप आणि डिटेल्ड अभ्यास असतो आणि तो मुंबई तुम्ही cricket team आपल्याकडे प्रोव्हाइड करून येते. इतक्या माणसांना पुढे नेताय नेता येतं, हो. तयार करताय की अभिषेक गोष्टी. नायर केवढे जण आपल्याकडे येत होते. फारच म्हणजे मोठं. त्या फिटनेस एक- हां. कडे आम्ही सायंटिफिकली बघून इंटरनॅशनल लेवलमधनं ट्रेनिंग स्वतः घेतलं पहिलं आणि मग वी आर इम्पार्टिंग इट टू आर कारण आपल्याकडे त्याचे इक्विपमेंट पण वेगवेगळे आहेत. Gym आपल्या मध्ये. बँड्राच्या जिम मध्ये इंडोर स्प्रिंग ट्रॅक अच्छा. आहे फंक्शनल ट्रेनिंग साठी हो. वेगळं. सो फिटनेस म्हणजे नुसतं सिक्स पॅक किंवा ग्रेट बॉडी असं काही असं नाही. नाही. Internal fitness. देर इज फ्लेक्सिबल फिटनेस. for athletes, for sports people, for diabetics, for heart patients, for arthritis, for knee problems. म्हणजे प्रत्येक runners fitness is separate, cycling, रिहॅब फिटनेस. rehab, injury rehab. तर असे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत फिटनेसचे. तर इट्स नॉट ओनली वेट लॉस. या प्रॉमिनेंटली तसं बघितलं जातं. Yeah. रिहॅब फिटनेस हा खूप मोठा हे आहे. फिटनेस आपण किती रोज सतत समोर वडा आला तरी अरे 10 वेळा विचार करायला लागतो. पण त्याच्या मागे एकदा तुमचे कल्पना एक पक्की झाली सशक्त आणि सुदृढ राहण्याची, ती देण्याचं काम लीनाताई करतात आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी तुम्ही आलात मनापासून आभार. नाही मलाही खूप बरं वाटलं. थँक्यू धन्यवाद. फॉर कमिंग. थँक्यू. मगाशी गप्पा मारताना एक तुम्ही मुद्दा सांगितला होता, तो प्लीज आमच्याबरोबर शेअर करा पुन्हा, की तुम्ही या सगळ्या हिरो हिरोईन्स नायिका किंवा जे कोणी येतं त्यांना तुम्ही एक लाईफस्टाईलचा बेसिक हे देता, राईट. की जगण्याचं तुम्हाला आता आम्ही Foundation. शिकवलंय. Yeah. आता आम्ही तुमच्या बरोबर प्रत्येक वेळी असू नसू. ॲब्सोल्युटली राईट. त्याच्याबद्दल आय थिंक तुम्हाला एक एक्झाम्पल देते. मोहब्बते जे पिक्चर होतं ना, शमिता शेट्टी, ते जे फेमस गाणं झालं अँड शी हॅड द बेस्ट बॉडी तेव्हा. तर आय थिंक आदी हॅड कॉल्ड मी तेव्हा, आदित्य चोप्राजी, आणि त्यांनी सांगितलं आय वॉन्ट हर टू बी अ बबली गर्ल, यु नो, who knows, I don't want her to be like this thin model kind, you know. तर तेव्हा आय थिंक आय टूक हर टू सुपरमार्केट्स, तिला फूड कसं सिलेक्ट करायचं ते शिकवलं, हाऊ टू बी डिसिप्लिन. सकाळी मग इम्पॉर्टन्स ऑफ वेट ट्रेनिंग, जे बायका अगदी शाय होतात टू पिकअप एनी वेट्स, तर इम्पॉर्टन्स ऑफ वेट ट्रेनिंग शिकवलं. ते इवन सेम थिंग विथ बिपाशा. जॉन तर इज अ एक्स्ट्रीमिस्ट, यूज टू, म्हणजे जेव्हा रस्त्यावर पण भेटायचा तेव्हा शर्ट, लीना माय ॲब्स आर गुड नो. तर म्हणजे बेसिक्स. अँड आय एम सो प्राऊड दॅट बिपाशा अँड शी ऑल्सो DVD काढली पुढे जाऊन. सो बेसिक लव्ह फॉर फिटनेस मी त्यांना हे केलं. एकदा कोण होतं, राहुल खन्ना, त्यांना पण एक्सरसाइज, टू लव्ह एक्सरसाइज अँड मेक इट अ पार्ट ऑफ यू, मगच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आय थिंक रणबीर कपूरचं पहिलं वर्कआउट वॉज विथ मी, आणि तेव्हा तो अजिबात वर्कआउट करायचा नाही. सो मुद्दाहून मी त्याला 15-20 मिनिट्स असं वर्कआउट दिलं. आय नो इट इज नॉट गुड फॉर फर्स्ट टाईम, पण असं वर्कआउट केलं की त्याला रिअलाईज झालं की बाबा, यु नो, आय एम सो अनफिट. मग मी त्याला सांगितलं की युअर फादर कॅन लॉन्च यू, बट टू गो अहेड देर सो मच कॉम्पिटिशन, सो यू डिसाईड फॉर युअर सेल्फ. मग त्याचं इनफॅक्ट करीना कपूर फर्स्ट शी यूज्ड टू हेट वर्कआउट. आता नाव यू सी हर. तेव्हा मी तर तिला तिच्या घरनं पिकअप करायची सकाळी, कारण हा एक्सक्यूज यूज टू बी आय डोंट हॅव अ ड्रायव्हर. तर तिला पिकअप करून तिच्या ऑफिसमध्ये एक छोटंसं तिच्या आईने वेट्स वगैरे आणून ठेवलेले. आय यूज्ड टू डू लॉट ऑफ वेट ट्रेनिंग विथ ऑल ऑफ दीज गर्ल्स, because they only believe की aerobics dancing ह्यानी आपण वेट लॉस करू. सो laying the foundation for weight training. आणि आता नाव सी करीना can't live without fitness, कारण त्यांना ते रिअलाइज झालं पाहिजे की फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यांना जिममध्ये घेऊन जाणं. सो आय थिंक ऑल दीज फाउंडेशन्स, कारण दे आर नॉट गोइंग टू बी विथ यू लाईफ लॉंग. दे चेंज ट्रेनर्स, दे गो अहेड, त्यांचं वेगळं लाईफ असतं.
That's what happened. तुमच्या हाताखाली तयार झालेल्या ट्रेनर्सचं नाव सांगायला तुम्हाला आवडेल? या डेफिनेटली एक लगेच आता रुजुता दिवेकर वॉज अ स्टुडंट, प्रशांत सावंत, शाहरुख ट्रेनर, अब्बास अली, शाहिद ट्रेनर. देर आर सो मेनी अदर्स हू हॅव सेट अप सक्सेसफुली, त्यांचे जिम्स टाकले स्वतःचे, दे आर डुईंग सो वेल इवन इन गुजरात, मग काश्मीरहून इथे आले, केरळामध्ये, सम हॅव इवन गॉन टू ऑस्ट्रेलिया, क्रूज लाईनर्सवरती, दुबई, बीजल म्हणून एक आहे. तर लॉट ऑफ आर ट्रेनर्स आर डुईंग व्हेरी वेल, टच वूड, अँड आय एम सो प्राऊड की यू नो की आपले हे ट्रेनर्स. तेव्हा तर आम्ही काही आणि राईट फ्रॉम बिगिनिंग आम्ही काही जणांना फ्री एज्युकेशन द्यायचो, आणि काही जणांचे पेरेंट्स येऊन भेटायचे आम्हाला की अरे बापरे, बँकेत जॉब नाही करणार, याला ट्रेनर बनायचंय, हा सारखा जिममध्येच असतो. म्हटलं दिस द बेस्ट प्रोफेशन फॉर हिम. आणि मग ते हळूहळू स्वतःचा मोबाईल, स्वतःची बाईक असं घेऊन मला भेटायला यायचे. सो यू फील व्हेरी प्राऊड. आणि मग देन देअर पेरेंट्स यूज टू थँक अस की बाबा यु नो नाव इज अर्निंग सो वेल. बरोबर. म्हणजे आता मला वाटतं नायक नायिकांबरोबर सगळ्यांचाच या फिटनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, आणि त्यातून तुमच्या या करिअरला आणखी मुभा मिळते. आणि तुम्ही ते खूप अभ्यासपूर्ण सगळं उभं केलं, सगळी तयारी, त्याच्यामुळे ते लॉंग रन लंबे रेस का घोडा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता मला असं वाटतं 5-6 सेंटर्सची मला नावं घ्यायला लागतात. परत मी तुमचा इंटरव्ह्यू घेईन तेव्हा 50च्या वर ही सेंटर्स नक्की गेली असतील. मनापासून शुभेच्छा. प्रेक्षक हो, पाहिलं, एखादी गोष्ट मनापासून ठरवली की तिथपर्यंत पोहोचणं हे अशक्य नक्कीच नसतं, आणि तो प्रवासही आपल्याला खूप आनंद देतो. कुठलंही क्षेत्र नगण्य नाही, आपण त्याचा अभ्यासपूर्ण असा एक साचा तयार केला की मग त्याला एक पुढे घोडदौड आपली आपोआप सुरू होते. तुम्ही पाहत राहा, मी तुम्हाला सतत आवाहन करत राहीन. पाहत राहा महाराष्ट्राची शान.